पुढच्या गेस्टला आपण आमंत्रित करूयात हा, हा. जे खर तर तरुणांचे आयडॉल आहेत सध्याच्या. हॅपी जर्नी या सिनेमासाठी ते या मंचावरती आले होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्धार्थ मेननसाठी. नूडल्स केसाच्या काय झालं? नाही कोणतरी सिद्धार्थ लेमन घेऊन येतोय ना, तहान लागली मग तसं कोल्ड्रिंक आणा रे. हेच आहेत ते सिद्धार्थ मेनन. आणि शपथ प्यायचा कसा याला? अरे कोल्ड ड्रिंक नाहीये ते, मग हे सेलिब्रिटी आहे, त्यांचं नाव मेनन. त्यांनी तर गाणं पण केलं तुमच्यावरती काल मला मी ऐकलं. जबरदस्त गाणं केलं एकदम ऐकवा ना जबरदस्त. मला. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. सगळ्यात मला आवडते एक जण नेहा महाजन. येडा आहे का तुम्ही? रंगपंचमीचा सण आहे, होळीचा सण आहे, तू काय शुभेच्छा देशील सगळ्यांना? होळीच्या दिवशी मी खूप बघितलंय की खूप राडे होतात, मारामाऱ्या वगैरे होतात. तर ते आपण आहे. जरा एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट जरा. अरे हसतोयस कसला? पप्पा तुमचा अनुभव आहे का काही? नाही नाही याला नाही रंगपंचमी आणि गटारीतला अजून फरकच लय लोकांना कळलं. त्यांना कळलं नाही, दोन सण तेच वेगळे त्याला आहेत. म्हणायचं होतं. सिद्धार्थ स्वागत. आपण खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सिद्धार्थ साठी. तर पुढच्या सेलिब्रिटीला आपण आमंत्रित करूयात. आणखीन एक नवा चेहरा. क्लासमेट सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे. हा हा हा. आणि क्लासमेट सिनेमा मधून ती आपल्याला भेटली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पल्लवी पाटील साठी. आज म्हणजे पल्लवी पाटील यांच्या रूपानं एक पप्पा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पप्पा पप्पा म्हणजे पल्लवी पाटील पप्पा. शॉर्ट फॉर्म केला तुम्ही. शॉर्ट अरे फॉर्म वा. केला मी त्यांचा. हा, सुद्धा काय तुमचं स्वागत आहे मॅडम. हे घ्या. वा वा पल्लवी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूयात. मॅडम आणि क्लासमेट सिनेमामध्ये तुमची कशी गँग असते? क्लासमेट असतात सगळे. क्लासमेट असतात सगळे, तसं आमची पण एक गँग आहे, काय नाव आहे गँगचं? ग्लासमेट. आणि आमचं ब्रीदवाक्य पण ठरलेलं आहे, कुठलं? 7च्या आत घशात. घरात घरात. घरात 7च्या आत घरात. वा 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 चांगलं आहे. पण पल्लवी पहिलाच सिनेमा आणि घराघरात तू पोहोचलीस, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय आणि मी वाट बघत होती की मी इथे कधी येणार, कारण इथून खूप पॉझिटिव्हिटी मी नेहमी घेऊन जाते आणि मी हे आता सेकंड टाइम मी येते. आणि मला मॅडम आम्ही पण सकाळपासून वाट बघत होतो इथे कधी येणार. खरंच मी लक्की समजते की मला पहिलाच चित्रपट खूप मोठा मिळाला आणि छान वाटलं सगळ्यांसोबत काम करून. वा वा. आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. खूप साऱ्या गप्पा मार. जोरदार टाळ्या पल्लवीसाठी झाल्या पाहिजे. आणखीन एक सेलिब्रिटी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत आता करणार आहे. वर बसा. हा. तर कार्तिकी इथं आलेली आहे आणि कार्तिकीचं झी मराठीशी खूप मोठं नातं आहे, ते म्हणजे सारेगमप. आणि सारेगमपचं जे लिटिल चिंगम तुमचं पर्व झालं, तर लिटिल चिंगम जे पर्व झालं त्याच्यामध्ये हे 5 लोक अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्याच मनामनातली ती पंचरत्न झाली. ती अजून सुद्धा आहेत, ते आयुष्यभर राहतील. त्या 5ही रत्नांसाठी जोरदार टाळ्या. त्यातला दुसरा साक्षीदार आपल्या बरोबर आहे रोहित राऊत. आणि आता या मैफिलीमध्ये आणखीन एका त्यांच्या मित्राला मी आमंत्रित करणार आहे, जो सुद्धा या रत्नांपैकी एक आहे. जोरदार टाळ्या प्रथमेश लघाटेसाठी. सुंदर मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग जी जी जी
प्रथमेश इथं आलेले आहेत. तुमचं स्वागत सर. तुमच्या त्यो पिक्चर मध्ये जबरदस्त काम केलं तुम्ही, पण त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक दाखवलं ते एकदम. ते तुम्ही आता पेपर टाकायचं काम बंद केल्यामुळे जमले होते तब्येत आहे ना तुमची. ते काय डायलॉग यांचा पिक्चर मध्ये, आई बाबा आणि साई बाबाची शपथ, हम काले हैं तो क्या हुआ. एकदा मला एवढा गोरा गुप्त माणूस डायलॉग म्हणतो हम काले हैं तो एकदा तो dialogue. काहीतरी कन्फ्युजन. अरे प्रथमेश ते वेगळे, ते प्रथमेश रबर. प्रथमेश खबर परब प्रथमेश परब आणि हे प्रथमेश लगाटे. अच्छा. सगळ्यांनी सगळं सांगून झालंय, पण मी सांगेन की पाणी तर वाचवाच होळी खेळताना, पण होळी एक देवता आहे, म्हणजे लोक श्रद्धेने पूजा करतात आणि होळी साजरी करतात. तर त्या श्रद्धेने सुद्धा होळी साजरी करा, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा होळीतून मिळू शकेल. वा 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 वा. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या प्रथमेश साठी झाल्या पाहिजे. तर आता मैफिल अशी भरत चाललेली आहे. आता आणखीन एका अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्या अभिनेत्रीचं सुद्धा झी मराठीशी खूप मोठं नातं आहे. आणि म्हणजे बाल अभिनेत्री म्हणून ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आभाळ माया सिरियल मधून चिंगी नावाची व्यक्तिरेखा तिने केली होती, आणि त्यानंतर आता ती मोठी अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या समोर येते. पोर बाजार नावाच्या चित्रपटामधून ती आपल्याला भेटलेली आहे. जोरदार टाळ्या स्वरांगी मराठेसाठी झालं पाहिजे. स्वागत तुझं. नमस्कार. तुमचं स्वागत आहे मॅडम आमच्या या छोट्याखानी प्रोग्राम मध्ये. तुम्ही एकट्याच दिला, ताईला नाही आणलं? ताई कोण आता? श्रुती मराठे. तुम्हाला आडनाव सेम दिसले म्हणजे काय लगेच सगळे एका घरात राहतात असं नसतं. नाही काय? गणेशपुरे ते वेगळे वेगळे आहेत. नाही नाही, काय? नाही. अरे मला काय वाटलं मराठे असेल. आमच्या कसं गणेशपुरे असतं. माझा भाऊ आहे 2 गणेशपुरे. मला वाटलं म्हणून असं. नाही नाही ते तुमच्या घरातले तुम्ही आहेत म्हणून. अच्छा. ते मराठीत म्हणून ते एका घरात राहतील असं कसं होईल? ते वेगळे वेगळे पण राहू अरे शकतात. वेगवेगळे, पण आम्ही एकाच घरात राहतो. तुमची बहीण नाही म्हटल्यावर कसं राहणार म्हणजे एका घरात? पण काय हरकत नाही, तुमचं स्वागत. हे घ्या. स्वागत करा मराठी मॅडमचं. स्वागत स्वरांगीचं स्वागत करूया. स्वरांगी, मी आता सांगितलं की झी मराठीशी तुझं खूप जुनं नातं आहे. हो. आणि आभाळ माया नंतर आता तू पुन्हा एकदा या मंचावरती येते झी मराठीच्या. कसं वाटतंय आणि काय सांगशील? मला नेहमीच खूप छान वाटतं झी मराठीमध्ये यायला. तेव्हा जेव्हा ते पहिली डेली सोप होती आभाळ माया, आणि खूप लोकप्रियता दिली झीने आभाळ मायामुळे, आणि सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. आणि आज पुन्हा झीच्या परिवारात आम्ही कायमच येत असतो, आणि आज पुन्हा येऊन खूप जास्त आनंद होतोय. आणि चला हवाई उद्यामध्ये यायचं म्हटल्यावर तर एक्साइटमेंट असतेच. त्यामुळे खूप छान वाटतंय. वा वा. आणि कसं आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये तू आता काम करतेस, आम्हाला अभिमान आहेच. पण आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा तू पाऊल ठेवलेलं आहे. बाजीराव मस्तानीमध्ये आपण त्यांचा अभिनय बघितला. तिच्या नावाप्रमाणेच ती खूप सुंदर गाते सुद्धा, त्यामुळे ते सुद्धा आम्हाला ऐकायचंय. Yes. तुमचं स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या.